यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। कोण म्हणतो देणार नाही? कोण म्हणतो देणार नाही? पाणी आपल्या हक्काचं असं आम्हाला का करायला भाग पाडले? सिडको प्रशासन कळायला येत नाहीये त्यांना, काय बुद्ध्या त्यांच्या का त्यांनी गहाण ठेवलंय का? काही समजत नाही। आणि त्यांची हे गेंड्याची कातडी आमच्या आंध्रसभ नेहमी म्हणतात की सिडको म्हणजे गेंड्याची कातडी। सर किती वेळा त्यांना टोचणी मारायची? आता हा शेवटचा टोचणी आहे। याच्यानंतर जर सिडको प्रशासन जागृत झालं नाही तर इथे आत्मदहन करण्यात येईल। हा त्यांना माझा इशारा आहे। पाणी आमच्या हक्काचं। हा, मी त्याला काल पण फोन केला पण तो म्हणतो नाही, सोबत नंतर बोलू। बोला ना, एका रांगेमध्ये चला सर्वांनी। पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं। सिडको प्रशासनचा, सिडको प्रशासनचा, पाणी आमच्या हक्काचं। प्रशासन असेल, गव्हर्नमेंट असेल, आज एवढे सिडकोचे नोड विकसित होत आहेत पण रस्ते नाही, पाणी नाही, लाईट नाही। बेसिक नीड जर कोणाला देता येत नसतील गव्हर्नमेंटला तर कशासाठी एवढं नोड विकसित करतायत? हा सगळ्या नागरिकांचा मूलभूत प्रश्न आहे। तुम्हाला पाण्याचे सोर्सेस वाढवणं गरजेचं आहे। आज पाणी कोणी वाढवत नाहीये, धरणांचा गाळ गाळायला कोणी तयार नाहीये, नवीन धरणं बांधायला कोणी तयार नाहीये, मग पाणी पुरणार कसं? हा एक प्रश्न आहे। याही प्रश्नाकडे सिडकोने लक्ष देणं गरजेचं आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की मोर्चा काढल्यानंतर फक्त 10 दिवस पाणी देऊ नका, कायमस्वरूपी आम्हाला सगळ्यांना त्याच्यावर पाणी पाहिजे। आणि जसा उन्हाळा येतो तसं टँकर माफिया सुटतात, त्यांना कुठंतरी आवरा। 1800 रुपये देऊन लोक टँकरचं पाणी विकत घेतात, हे कुठंतरी थांबलं पाहिजे। हीच विनंती आहे। पाणी कायमस्वरूपी द्यावे ही विनंती, बस।